विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय, योग्य वेळेस योग्य विषयाचा अभ्यास, त्याची रिव्हिजन हे अतिशय महत्त्वाचे पॉइंट आहे. म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ देतोय. काय व्हायलंय? रिलॅक्स मोड सुरू आहे सध्या. होय, जिओग्राफी, आयटी मार्चमध्ये आहे. ठीक आहे, जिओग्राफीला अजून वेळ आहे आणि सीईटीचा पण अभ्यास सुरू नाहीये. निवांत, सगळं निवांत चाललंय. बास, लास्ट मी तुम्हाला वॉर्निंग देतोय. तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. हे शेवटचे 5 दिवस म्हणजे खूप मोठी संधी आहे. मी का बोलतोय? कारण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये जास्तीत जास्त मुलांना चांगला स्कोर होणार नाहीये. त्यातल्यात केमिस्ट्री, मॅथ्स बरा गेलाय. फिजिक्स खूप मुलांना अवघड गेलाय. आपल्याला ओव्हरऑल पर्सेंटेज जर इन्क्रीज करायचे असतील, तर सीएस, आयटी, जिओग्राफी या विषयांमध्ये चांगला स्कोर व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. मग या 5 दिवसात तुम्हाला ते सगळं कव्हर करायचंय. मी तुम्हाला सांगतो, आपण पहिला जिओग्राफीचं उदाहरण घेऊया आपण. 28 तारीख, त्यानंतर लगेच 1 तारीख आहे बरं का, नाहीतर 28, 29, 30, 31 नाहीये. 1, 2, 3 आणि 4. ओके. हे 5 दिवस तुम्हाला देतोय मी. आता जिओग्राफीच्या मुलांना ॲट एनी कॉस्ट या 5 दिवसात तुम्हाला 8 टॉपिक फिनिश करायचे आहेत. बरोबर आहे ना बाबांनो? मी मुलांना विचारलं, मला सिलेबस माहीत नाही. मी मुलांना विचारलं, 8 टॉपिक आहेत. बरं कसं करणार? हे जे 8 टॉपिक करत असताना अरे 20 मार्काला तर एकदम, एकदम सोपे प्रश्न असतात. म्हणूया आपण जे जोड्या लावा, चुकी बरोबर, गटात न बसणारा शब्द, मराठीतून सांगतोय बरं का. हे इतके सोपे प्रश्न असतात. भौगोलिक कारणे 9 मार्काला, डिस्टिंग्विश पुन्हा आणखी जास्त मार्काला असते लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे, की 8 टॉपिक आहेत. मग काय करणार? स्ट्रॅटेजी काय ठेवणार सांगा बघू तुम्ही? आता कसं आहे 2 प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात. टॉपिक वाईज जायचं, ही पहिली स्ट्रॅटेजी आणि दुसरी काय? आय-एम-पी क्वेश्चन. आय-एम-पी क्वेश्चन नको बाळांनो. टॉपिक वाईज जावा तुम्ही. मी काय म्हणतो माहितीये का, की 28 तारखेला एक टॉपिक फिनिश केला. ठीक आहे. 1 तारखेला तुम्ही प्रयत्न करा बाळांनो 1.5 टॉपिक फिनिश करण्याचा. पुन्हा 1.5 पुन्हा 1.5 आणि इथं 2.5. त्वरित त्वरित बघा 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 टॉपिक होतायत. मग ठीक आहे. मग पहिल्या आत्तापर्यंत तुम्ही काही केलंच नाही असं इमॅजिन करतोय. तर मी तर म्हणतोय रोज 2-2 टॉपिक केले तर काही हरकत नाही. म्हणजे बघा तुमची स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला आता थोडंसं जिओग्राफीला वेळ द्यावा लागेल. ओके, ओके. अरे रोज 2 नाही. 4 दिवसात कंप्लीट होईल. म्हणजे 3 दिवस तुम्ही 2-2 टॉपिक करा. 1-1 2 दिवस 1-1 टॉपिक करा. पण ॲट एनी कॉस्ट 4 तारखेला संपवायचं. हो, 4 तारखेला पर्यंत तुम्हाला जिओग्राफी फिनिश करायचं आहे. 7 तारखेला तुमचा पेपर आहे. 5 आणि 6 ला बाळांनो रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन करायची आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगतो बेस्ट वे तुम्ही 5 तारखेपर्यंत 6 दिवस घ्या. रोज एक टॉपिक करा आणि 5 तारखेला संध्याकाळपासून 6 तारखेला दिवसभर, 6 तारखेला मात्र दिवसभर, 7 तारखेला पहाटे उठून रिव्हिजन करायची. रिव्हिजन करायची आहे. इथं अभ्यास परफेक्ट करणं झालेत मुलं. रिव्हिजन केव्हा करणार? नाही तुम्हाला मी करायला लावणार आहे. करायला लावणार आहे. आणि हे जर केलं जिओग्राफीमध्ये मी तुम्हाला सांगतो 100 पैकी 90च्या पुढे तर जाऊ शकता तुम्ही. एक लक्षात घ्या जिओग्राफीमध्ये 100 पेक्षा 90 पैकी 90च्या पुढं. आयटीमध्ये 90च्या पुढं गेला तर अरे 180 स्कोर होतोय रे तुमचा 180. तुम्हाला 360 मार्क पाहिजेत. किती मार्क पाहिजे सांगा? 360. ओके. 360 टोटल मार्क पाहिजेत. त्यातले तुम्हाला इकडे एवढे पडले आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये तुम्ही नुसतं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर जरी केला तरी 300 झाले. 60 मार्क इंग्लिशमध्ये येऊ शकतात. पण तुम्ही थोडंच ग्रुपिंग क्रायटेरिया तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये नक्कीच 40 पेक्षा जास्त मार्क पाडणार आहे. लक्षात घ्या आहात तुम्ही. त्याच्यामुळं बाळांनो प्लीज हे शेवटच्या 5 दिवसात जिओग्राफीला वेळ द्या. बरं हे जिओग्राफी करत असताना सर आयटीचं काय करू? मला सांगा जिओग्राफीचा पेपर किती तारखेला आहे? 5-7 तारखेला आहे. बरोबर आहे. आयटीला 8 तारखेला आहे का? 9 आहे का? नाहीये. तो 12-13 नंतर आहेत ना. पुढचे 5 दिवस आहेत ना. मग त्यावेळेस आयटी म्हणजे आता ओन्ली जिओग्राफी. हां, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो माझ्या अनुभवातून हे जे मी स्ट्रॅटेजी देतो ना तुम्हाला, क्लिअरली ओन्ली जिओग्राफी आणि सीईटी. बरं हे सीईटी करत असताना तुम्हाला ना ईझी टॉपिक पासून सुरुवात करायची आहे हे लक्षात घ्या. होय आणि फिजिक्समध्ये हजारो फॉर्म्युले आहेत. होय, होय फॉर्म्युले आहेत. खूप फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. अनेक फॉर्म्युले आहेत. फक्त काय होतं माहिती का? ते फॉर्म्युले आठवत नाहीत. बरं आठवतात ठीक आहे, पाठ आहेत. पण कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचा हे कळत नाही. मग या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या आणि ह्याच्यावरतीच ना आपल्या कोल्हापूरच्या ऑफलाईन क्रॅश कोर्सच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगतो 1 मार्च संडे मी तुम्हाला सांगतो कोल्हापूर
सकाळी 10 ते अगदी दुपारी 1, 2, 3 आता किती वाजेपर्यंत मुलांचा स्टॅमिना टिकतोय त्यानुसार आपली बॅच असणार आहे. तुम्ही या नंबरवर कॉल करून ओके, कॉल करून तुम्ही नक्की या कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. बरं आता मी तुम्हाला बोलतोय सीएसचं काय? आता सीएस मी क्लिअरली सांगतो, निवांत आहेत मुलं. 100 पैकी 100 मार्क दिले तो प्रॅक्टिकलला पास आहे. हो, पास आहात तुम्ही, नो डाउट पास आहात. पण तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला ते थिअरीमध्ये मार्क पाडावे लागतील ना. सीएसचा एक पार्ट कुठला तरी टफ आहे थोडासा प्रोग्रामिंगचा जरा टफ जातो मुलांना. पण बाकीचा एक पार्ट ईझी आहे. मग जो ईझी आहे त्याच्यावर फोकस ठेवून त्याचा अभ्यास वाढवा. हो, त्यांना रोज 2 तास वेळ द्या. पण तुमचे सीएसचे पेपर केव्हा आहेत मला माहित नाही कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार मी तुम्हाला सांगतो रोज 2-2 तास वेळ द्यायचा या विषयाला. द्यायचाच आहे. बरं जिओग्राफीचं होईल का 2 तासात? अरे होतंय. फक्त मन शांत ठेवा. हां, होतंय, केलंय. तुम्ही केलंय. 2-2 तासात तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री केलं जर असेल, तर जिओग्राफी काय चीज आहे ना? होईल ना. सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे. मस्त आहे लक्षात घ्या. सोपा आहे आणि तुम्हाला त्यात स्कोर करायचं हे इम्पोर्टंट. ओके आणि मी दिवसाचं शेड्यूल तुम्हाला देतोय बरं का. दिवसभर तुम्ही बिझी राहायला पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी काय करतो आता सांगतो. एक्झाम गोल. बघा मी काय म्हणतोय. मी एक्झाम गोल, एक्झाम साइट याचं मी 2 वर्ष सबस्क्रिप्शन घेतलंय. ₹200 ओके. क्लिअरली तुमचं मॅथ्स थोडं ओके असेल. बोर्डचा पेपर तुम्ही 80-70-80 मार्काचा अटेम्प्ट केला असेल म्हणजे पैकीच्या पैकी. तुम्ही एक्झाम गोलवरून सीईटीचे पी-वाय-क्यूज नाहीत बघायचे. जेईचे पी-वाय-क्यूज बघायचे. हो, मी बघितलंय. इंटिग्रेशनमध्ये जेईतले जे प्रॉब्लेम आहेत, ॲज इट इज सीईटीत आले तरी सोपे आहेतच, सोपे आहेत. मी तुम्हाला सांगतो त्याचं एनालिसिस मी लवकरच करणार आहे आणि रोज तुम्हाला वायवा सीरीज दिला जातो तुमचा होमवर्क आहे. रोज तुम्हाला मी सांगतो जे इंटिग्रेशन शॉर्टकटचे व्हिडिओ आम्ही प्रोव्हाईड करतोय तो तुमचा होमवर्क आहे. माझे व्हिडिओ बाळांनो नुसते स्किप करू नका. नुसतंच व्हिडिओ ओपन केलाय, थोडं बघितलंय, सोडून दिलं असं करू नका. अभ्यासाचे व्हिडिओ आहेत. वायवा 1 टू वायवा 21 ओके. हे सगळं अपलोड झालेलं आहे. तुम्ही ते करा. तुम्ही त्याची रिव्हिजन करा. ह्यातलेच प्रश्न सीईटीला दिसतील बाळांनो तुम्हाला. तर फिजिक्ससाठी पण फॉर्म्युला सीरीज आणावं असं मला वाटतंय बरं का. हो, लवकर मी ते सुद्धा सुरू करेन तुमच्यासाठी कारण तुम्हाला ती एक सवय लागली पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. व्हिडिओ अपलोड केला की लिंक त्याच्यावर पाठवतोय कारण YouTube आता नोटिफिकेशन देणार नाहीये. आपले नंबर ऑफ व्हिडिओज जास्त होणार आहेत. मग मी तुम्हाला काय बोललो, की फक्त 5 दिवस आहेत. आय-टी राहू दे, जिओग्राफी करा. पण हे दोन्ही विषय नाही, सीएस आहे. सीएस करा. पण ह्या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. ऑल द बेस्ट.